Just today we have completed the which part problem based upon pure inductive, pure capacitor, and pure inductor, capacitor, and resistor. We have completed. RL सर्किट चे घेतले होते का प्रॉब्लेम आपण? RL सर्किट चे प्रॉब्लेम घेतले होते का? Yes or no? No, ma'am. Okay, so we will take it. So what are the formulae for RL circuit that I will show you? So this is the formula. The A types that you are going to see. Series circuit मधला आपण problem बघणार आहोत. So series circuit मधले आपले जे problems आहेत ते आपण start केलेले आहेत. सर्किट प्रॉब्लेम मध्ये त्यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम ऑफ RL सर्किट. ओके, फॉर्म्युले काय काय आहेत? फर्स्ट V डिवायडेड बाय I. आपल्याला प्युअर रेझिस्टिव्ह असेल तर V डिवायडेड बाय काय असतं? R असतं. प्युअर कॅपॅसिटी असेल तर V डिवायडेड बाय काय असतं? XC असतं. प्युअर इंडक्टर असेल तर V डिवायडेड बाय I काय असतं? XL असतं. आणि आता RL आहे. ओके, RL सर्किट आहे, RL सिरीज सर्किट आहे, तर V डिवायडेड बाय I Z आहे. आणि Z ची व्हॅल्यू काय असती? स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. कारण की R आहे त्यामुळे RL आहे त्यामुळे R स्क्वेअर, R चं रेझिस्टन्सचं ऑपोजिशन आहे R, नंतर L चं ऑपोजिशन आहे XL. दोनांचं पण ऑपोजिशन कंबाईन करून ही आपल्याला काय मिळते? Z आहे. त्यामुळे V डिवायडेड बाय I काय झालेलं आहे? Z आहे. म्हणून प्रॉब्लेम जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा नीट बघा ते प्युअर इंडक्टिव्ह आहे, कॅपॅसिटिव्ह आहे का रेझिस्टिव्ह आहे, का RL आहे, RC आहे का RC आहे. Depending upon this, the value of here it will change. V divided by I, R असेल प्युअर रेझिस्टिव्ह साठी, XL असेल प्युअर इंडक्टिव्ह साठी, XC असेल प्युअर कॅपॅसिटिव्ह साठी, आणि Z असेल. And depending upon Z, what is the value of Z? Z R square plus XL असेल तर RL असणार आहे. Z is equal to R square plus XC square असेल तर RC असणार आहे. आणि Z is equal to R square plus XL minus of XC square असेल तर ते असणार आहे RLC series circuit. Okay, so the formula is VI equal to Z. VM divided by IM, it is equal to Z. तोच आहे. Z इथं तुम्ही रिप्लेस करू शकता प्रत्येक गोष्टीत. नंतर पॉवरचा फॉर्म्युला. पॉवर इन रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये काय असते? V इंटू I असते फक्त. आणि इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह साठी तर 0 असते. खरं पॉवर इन RL जेव्हा आपण घेतो तेव्हा फक्त काय येतो? cos phi येते. RL घ्या, RC घ्या, RLC घ्या. पॉवरचा फॉर्म्युला काय? V इंटू I इंटू cos ऑफ phi येते. ओके, नंतर थर्ड फॉर्म्युला Z ची व्हॅल्यू हे तुम्हाला माहिती आहे. नंतर फेजर डायग्राम काय असते त्याचं? करंट हा फेजर इन फेज असतो VR शी, आणि VL हे 90 डिग्री असते करंटशी. आणि हा झाला तुमचा VL. हा झाला RL सर्किट साठी. ओके, आणि RC सर्किट साठी खाली असते तुमचं व्होल्टेज अँगल VC असं असते आणि इथं V असते, आणि फेज अँगल फाय इथं असतो. तो आपण नंतर RC सर्किट साठी काढून बघूया. cos phi is nothing but R divided by Z. tan phi is nothing but XL divided by R. tan phi जर तुम्ही घेतलं तर XL divided by R येणार आहे. This is the voltage triangle VL, VR and V, and this is the impedance triangle XL, R आणि Z. मग त्यावरून tan phi च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत तिथं. आणि cos phi म्हणजेच काय? इम्पेडन्स करून काढलेले. cos phi म्हणजे R डिवायडेड बाय Z. त्याचा हा जनरल फॉर्म्युला झालेला आहे, R डिवायडेड बाय Z. नंतर tan phi is nothing but VL divided by VR. VL म्हणजेच काय? I into XL, आणि VR म्हणजेच काय? I into R. आणि कॅपिटल V म्हणजेच काय? इट इज अ फेजर सम ऑफ VL and VR. म्हणजे मॅग्निट्यूड काय असणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर. आलं का लक्षात हे? ओके विथ दिस? फॉर्म्युले लक्षात आलेले आहेत का RLचे? रिप्लाय करा हो. Yes or no?
Now we will take the first problem on RL. Write down. So I have written here the problem. Otherwise, I will write it next. चांगल्या पद्धतीने लिहून दाखवण्याप्रमाणे. Hallelujah. A coil having a resistance of 7 ohm पहिला प्रॉब्लेम आहे RL चा. So coil having a resistance of 7 ohm and the inductance of 31.8 millihenry is connected to 230 volt 50 hertz supply. Calculate first circuit current, second phase angle, third power factor, and fourth power consumption. ओके, लिहिलंय का? यश रेपा, कृष्णा पाटील, मेघा, खुशी, दीप्ती, शरयू, ऋतुजा, साक्षी, Yes, ma'am. Yes, ma'am. रितेश, सौरभ, कृष्णा इंगळे, पटेल, Yes, ma'am. हर्षदा, वैष्णवी. प्रॉब्लेम लिहिला का सगळ्यांनी? रोहित, तन्मय. Yes, ma'am. Okay. So a coil is having a resistance of 7 ohm and inductance of 31.8 millihenry is connected to 230 volt 50 hertz supply. Calculate the circuit current. So what they have told you to calculate. So how will be your C? A coil is having a resistance. So what will be your circuit diagram first of all? पहिले ही कुठलीही सर्किट डायग्राम काढायची म्हणजे तुम्हाला लक्षात येते कुठलं सर्किट डायग्राम. कॉइलला रेजिस्टन्स आहे म्हणजे कॉइल कनेक्ट केलेला आहे रेजिस्टन्सशी. Coil is having a resistance of 7 ohm and inductance of what? L, that is 31.8 into 10 raised to minus 3 Henry, and this is the R value. It is connected to voltage, but its voltage is given 230. 230 volt दिले ते RMS घ्यायचा आहे. So capital V 230 volt दिलेला आहे. Frequency दिलेली आहे 50 hertz. Calculate the circuit current.
So they have told you to find out capital I. Phase angle म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय फाय. इथे लिहिलेलं आहे फायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लावलेली. ओके phase angle phi. So they have told you to calculate phi value. Power factor that is cos of phi and power conjugate that is capital P. So how you are going to find out? What is the first that you are going to use? Circuit current calculate करण्यासाठी आपले फॉर्म्युले कुठले कुठले आहेत आपण जर बघितले फॉर्म्युले अगोदरच्या स्लाइड मध्ये जर तुम्ही फॉर्म्युले बघितले तर फॉर्म्युले कुठले कुठले आहेत? तर V divided by I is equal to Z आहे. Vm divided by Im is equal to Z आहे. नंतर यामध्ये व्होल्टेज माहिती आपल्याला I माहित नाहीये आपल्याला I कॅल्क्युलेट करायला लागले आणि Z पण माहिती आहे. तर Z चा फॉर्म्युला काय आहे? Z is nothing but square root of R square plus XL square. त्यातला R दिलेला आहे. XL माहित नाहीये. मग XL चा फॉर्म्युला कोणी सांगेल मला? एक्सेल चा फॉर्म्युला कोणी सांगेल? Omega L. Yes, omega L. So the first, what you want to calculate? We want to calculate the current. Current it is in formula V divided by I is equal to Z. त्यासाठी आपल्याला Z माहित नाहीये. मग Z चा फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. मग XL माहित नाहीये. मग XL कॅल्क्युलेट करते पहिली गोष्ट. So XL is equal to omega L. Omega L म्हणजेच काय? आता फ्रिक्वेन्सी माहिती आहे त्यामुळे 2 pi f into L. So put that value. So 2 pi into 50 into L. You know the value of L. What is that? 31.8 into 10 raised to minus 3. So you will get the value of XL. And that will be the ohm. Now the second part. XL झाला की तुम्हाला काय मिळणार आहे? Z ची किंमत काढायची. Z is nothing but square root of R square plus XL square. XL किती आलेला आहे? 0.99. No, ma'am. 9.991. 9.99. 9.99 ohm. Okay, 9.99 ohm. So you put that value, Z ची value, XL ची value put up करा आणि Z ची value find out करा. So square root of R is what? 7 square plus 9.99 square. So that we will get the Z value. That will be also ohm. Unit is ohm. So we have calculated the Z value. You can tell me the answer. After calculation of Z, V divided by I, it is equal to now Z. You are going to calculate. Voltage you know it is 230 and current you don't know. So rearrange this. So V divided by Z it will be now 230 divided by what is Z value? 7 चा square घ्या plus 9.99 bracket. 12.19. 12.90. So that will be 12.90. So here it will 190. Okay, 12.19. I have written here and it will be the value of I. So what is that I coming? 230 divided by 12.19. So that you will get the value of current and that will be in ampere. After calculation of I, the next part that you are going to calculate, it is nothing but you got now circuit current, now the phase angle. I किती आलेला आहे? 18.86. Okay, 18.86. So you got that 18.86 ampere. Now you are going to find out the phase angle. मग phase angle find out करताना आपण tan phi वापरतो आहे.
मग tan phi ची किंमत VL डिवायडेड बाय VR असते किंवा XL डिवायडेड बाय R. मग त्यातलं तुम्हाला काय माहितीये? XL आणि R माहितीये. मग तो tan phi चा फॉर्म्युला यूज करा. सो फोर्थ फॉर्म्युला tan phi इट इज इक्वल टू XL divided by R. XL divided by R. So phi it is equal to tan inverse of XL is 9.99 divided by R is 7. So you will get the value of phi. Next fifth value will be nothing but power factor cosine of phase angle. Cosine phi घ्यायचा आहे. जो काय phi येईल त्याचा cosine घ्या. ही झाली तुमची व्हॅल्यू पॉवर फॅक्टरची. दॅट इज P डॉट F पॉवर फॅक्टर. P डॉट F इज नथिंग बट पॉवर फॅक्टर. ओके. आणि नेहमी ही जी व्हॅल्यू लेस दॅन युनिटी असते लक्षात घ्या. ते पण एक MCQ ला प्रश्न विचारलेला आहे. पॉवर फॅक्टर इट इज ऑलवेज लेस दॅन युनिटी. लक्षात घ्या. यू कॅन राईट एनीवेअर somebody and note that power factors make a star. Power factor it is always less than unity. त्याची व्हॅल्यू जी असते ती लेस दॅन युनिटी असते. सिक्स्थ फॉर्म्युला विचारलेला आहे आपल्याला पॉवर कंझ्युम. सो व्हॉट इज पॉवर कंझ्युम? P चा फॉर्म्युला कॅपिटल V इंटू I कॉस ऑफ फाय. व्होल्टेज माहिती आहे तुम्हाला 230 आहे. 18.86 करंट आहे आणि पॉवर फॅक्टर किती आलेले ते बघा. किती आलेले फाय ची व्हॅल्यू? 54.98. 54.97 or 98. Okay, and cos phi? Cos phi? 0.74. 0.57. 0.57. आता तिथं जो cos phi आहे तो तुम्ही लिहू शकता. So here you can write down the cos phi value, that is 0.57. Okay, so that will be your power. What is that power? And that will be in watt. 1 minute. Hello? हाँ बोला मैडम. ओके 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 ओके. हाँ हाँ सर. ओके ओके. Okay, what is the power? Lastly, 2,472. 2000. 472. किती घेतले तुम्ही हे पॉवर? 0.57. तिसरा आकडा काय आहे इथं cos phi चा? 0.574.
4 आणि नंतर मग कॅल्क्युलेट करायचं किती येते 2 4 सगळ्यांचं किती 8 9 8 9 ओके कारण की ते फक्त बघा 7 2 कुणीतरी सांगितलं होतं ना एवढा फरक नकोय आपल्याला 2 4 8 9 पॉइंट 0.89 2489.89 yes ma'am yes okay so it will be that clear with this तर तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे बाकीचे सगळं सोपंच आहे नुसते फॉर्म्युले पुटअप करायचे आहेत त्यात आणि तुम्हाला फाइंड आउट करायचे बाकीचं काही नाही आले का लक्षात फॉर्म्युले फक्त पाठ असले की तुम्हाला सगळं पाठ होणार आहे फॉर्म्युले पण जर प्युअर इंडक्टिव्हचे प्युअर कॅपॅसिटिव्हचे पाठ असतील तर हे RL RC RLC आपोआपच पाठ होतात एकच कुठलं तरी पाठ करायचं बाकीचे सगळे पाठ होतात आपले थोडंफार रिप्लेसमेंट असते त्यामध्ये झालेला आहे का आता दुसरा प्रॉब्लेम घ्या can write down the next problem an inductor coil हा प्रॉब्लेम तुम्हाला काय नाही करत नाहीये फक्त सांगते कसा सॉल्व्ह करायचा तुम्ही सॉल्व्ह करा write down an inductor coil is connected to a supply of is connected an inductor coil is connected to a supply of 250 volt at 250 volt at 50 hertz supply 50 hertz and take a current of 5 ampere. The coil dissipates coil dissipates 750 watt. म्हणजे पॉवर दिलेली आहे लक्षात घ्या डिसिपेशन पॉवर coil dissipate power of 750 watt calculate first power factor second resistance third inductance okay आता काय काय दिलेलं आहे इंडक्टर कॉइल इट इज कनेक्टेड टू अ सप्लाय ऑफ 250 वोल्ट 50 हर्ट्ज इंडक्टर कॉइलच फक्त सांगितले कॉइलच कनेक्ट केलेले आहे खरं पुन्हा ते म्हणतात रेझिस्टन्स पण फाइंड आउट करा म्हणजे कॉइलला रेझिस्टन्स हा सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि करंट दिलेला आहे 5 एम्पियर म्हणजेच काय असणार आहे गिवन डेटा मध्ये काय येणार आहे RL सर्किट आहे सो इट इज अ RL सिरीज सर्किट आणि त्यामध्ये काय काय दिलेलं आहे करंट दिलेला आहे कॅपिटल I 5 एम्पियर पॉवरची व्हॅल्यू दिलेली आहे 750 वॅट आणि नंतर व्होल्टेज दिलेला आहे 250 वोल्ट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज ओके आता कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर आता तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे पॉवरचा फॉर्म्युला काय असतो V × I × cos ऑफ phi त्यातलं V माहितीये I माहितीये पॉवर माहितीये राहिलं काय फक्त cos ऑफ phi म्हणजे पॉवर फॅक्टर
मग हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. P इज नथिंग बट V इंटू I कॉस ऑफ फाय. त्यामध्ये डायरेक्टली कॉस फाय व्हॅल्यू कुठं माहिती होईल तुम्हाला. हे सगळ्या माहिती आहेत तुम्हाला. ओके. मग नंतर तुम्हाला कॉस फाय मिळून जाईल. कॉस फाय मिळाल्यानंतर दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे, रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग काय करणार आहे त्यासाठी तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला V डिवायडेड बाय I इट इज इक्वल टू. रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करताना कॉस फाय ची किंमत आपल्याला माहिती आहे. कॉस फाय म्हणजेच काय फॉर्म्युला R डिवायडेड बाय Z. खरं R पण माहित नाही, खरं Z आपण कॅल्क्युलेट करू शकतो. Z कसं कॅल्क्युलेट करणार आहे, V डिवायडेड बाय I इज इक्वल टू Z व्हॅल्यू येते. V माहितीये, I माहितीये, तुम्हाला Z ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो कॅल्क्युलेट दॅट व्हॅल्यू ऑफ Z. आणि थर्ड फॉर्म्युला काय आहे आपला यूज करणार आहे आपण. आता Z माहित असेल तर तिसरा फॉर्म्युला काय आहे, इंडक्टन्स आणि रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. मग Z चा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर आहे किंवा कॉस फाय. सॉरी, आता Z माहिती असेल तर कॉस फाय यूज करा. कॉस फाय इज नथिंग बट R डिवायडेड बाय Z. Z माहितीये, कॉस फाय माहितीये, तुम्हाला R मिळून जाईल. R माहितीये, Z माहितीये. आता तुम्हाला एक्सेल कॅल्क्युलेट करू शकता. फॉर्म्युला काय एक्सेलचा, दॅट इज Z इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. मग तुम्हाला काय पाहिजे, R माहिती आहे, नंतर Z पण माहिती आहे, एक्सेल पाहिजे. मग एक्सेल ची किंमत काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ Z स्क्वेअर एक्सेल ची किंमत काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ Z स्क्वेअर मायनस ऑफ R स्क्वेअर. मग Z स्क्वेअर माहितीये तुम्हाला, R पण माहितीये, पुटअप व्हॅल्यू करा आणि एक्सेल कॅल्क्युलेट करा. मग एक्सेल मिळाला की डायरेक्टली तुम्हाला काय मिळेल, L ची व्हॅल्यू मिळून जाईल. कारण की एक्सेल म्हणजेच काय आहे, 2 पाय F इंटू L. मग L ची व्हॅल्यू कशी मिळणार, एक्सेल डिवायडेड बाय 2 पाय F. इट विल गेट द व्हॅल्यू ऑफ L. आलं का लक्षात, येते ना लक्षात, हो का? येस मॅम. कॅल्क्युलेट करा प्रत्येक गोष्ट. झालं का, काय आलेले पॉवर फॅक्टर पहिली 0.6. 0.06. 0.06 नाही 0.6 येते हो. 0.6. 0.6. 0.6. Z 50. T. 50. R 3. 30. ही कुठं नाही 30. 50 इंटू 0.6 ना. नंतर एक्सेल 40. 40 आणि डायरेक्टली L
0.1273. 0.1273. युनिट काय आहे याचं? याचं युनिट काय? विसरला? हेनरी. हेनरी. सो नाउ द नेक्स्ट प्रॉब्लेम. सगळ्यांचं बघा उत्तर आहेत का आलेत का? Now the next problem. एक इथं राहिलंय तुम्हाला सांगायचं. आपण हा प्रॉब्लेम घेतला होता. इथं tan phi मिळालेला आहे आपल्याला. phi ची व्हॅल्यू पहिल्या प्रॉब्लेम मध्ये phi is equal to 54.98. हे कुठलं सर्किट आहे? RL सर्किट आहे, लक्षात घ्या. मग phi जेव्हा तुमचा 54.90 येतोय, मग तेव्हा काय असणार आहे? RL सर्किट मध्ये करंट हा लॅगिंग असतो व्होल्टेजशी बाय फेज अँगल व्हॉट 54.98. सो यू कॅन राईट हिअर दिस इज व्हॉट दॅट इज लॅगिंग. हे तुम्ही लिहिणार आहे तिचं बरं का. ते माझं मगाशी लिहायचं राहिलं होतं. हा जो आहे तो जो फाय अँगल आहे दॅट इज यू कॅन से द करंट लॅग voltage by phi angle. Current lag the voltage by what angle? That is phi angle. There you are going to write it. आलं लक्षात? Yes, ma'am. कारण की RL सर्किट मध्ये RL जेव्हा इंडक्टिव्ह पार्ट असेल तेव्हा लक्षात ठेवायचं करंट इज लॅगिंग द व्होल्टेज. जर RL असेल तर फेज अँगल तुमचा 90 पेक्षा कमी येणार आहे. जर प्युअर इंडक्टिव्ह असेल तर इट विल बी 90. कारण नेहमी करंट लॅगच असतो. So here it will be lagging. Current lag by voltage by phi angle. So that much I want to tell. I was waiting for you to tell. Now the next part, third problem, and we will stop here for the RL part. After the third problem. Now write down. In a series circuit, in a series circuit, in a series circuit containing resistance and inductance, the current and voltage are expressed as I of t, it is equal to 5 sin of 314 t plus 2 pi by 3. 314 t plus 2 pi by 3. And V of t, it is equal to 15 sin of 314 t plus 5 pi by 6. Find impedance of the circuit first. Impedance of the circuit. Second, resistance
Third, inductance. Inductance. And fourth, average power. Average power. And circuit power factor. Average power. And fifth, power factor. Circuit power factor किंवा power factor. Okay. So now what is given? In a series containing resistance and inductance, म्हणजे RL series मध्ये कनेक्ट केलेले आहेत. करंट अँड व्होल्टेज, करंटचं आणि व्होल्टेजचं इक्वेशन दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे आय म्हणजेच काय, Im साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय फेज अँगल आहे. आणि V ऑफ टी म्हणजेच काय, V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी प्लस फेज अँगल दिलेला आहे. आता लक्षात घ्या, इथं व्होल्टेज हा करंटचं इक्वेशन आहे, हे व्होल्टेजचं इक्वेशन आहे. खरं त्यामध्ये त्या प्रत्येक व्होल्टेजला त्यांनी फेज अँगल दिलेला आहे आणि करंटचा पण फेज अँगल दिलेला आहे. खरं त्यामधला फेज अँगल दिला नाही. व्होल्टेज आणि करंट या दोघांमधला फेज अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो हाऊ यू आर गोइंग टू फाइंड आउट द फेज अँगल? बिफोर दॅट what they have given we will write it, and from that one by one we'll calculate it. So first they have told you to find out what impedance. मग त्यासाठी त्यांनी काय काय दिलेलं आहे, तर तुम्हाला करंटच्या इक्वेशननी तुम्हाला मिळेल काय मिळालेलं आहे, Im ची व्हॅल्यू मिळालेली आहे. काय आहे ती Im ची व्हॅल्यू 5. लक्षात येते ना Im कशी आलेली आहे, I ऑफ टी म्हणजेच काय, स्मॉल I इट इज इक्वल टू Im साइन ऑफ ओमेगा टी प्लस फेज अँगल. तसंच V इज इक्वल टू Vm 15 येत आहे, साइन ऑफ ओमेगा किती येते 314 आणि टी प्लस फेज अँगल. मग Im ची व्हॅल्यू आहे 5 आणि Vm ची व्हॅल्यू किती आलेली आहे 15. हे लक्षात आलं दोघांच्या? Yes, ma'am. हे दोन व्हॅल्यूज लक्षात आलेले आहेत का? मग त्याप्रमाणे ओमेगाची पण व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ओमेगाची पण व्हॅल्यू मिळेल 314 मिळाली. आता तुम्हाला Vm माहितीये, Im माहितीये, तर तुम्ही Z कॅल्क्युलेट करू शकता. So first what they have told to calculate Z. So Z value is what, V divided by I आहे किंवा Vm divided by Im. So that is nothing but the same. So what you will get, that is Vm divided by Im you will get. Once you get now Vm divided by Im, that is Vm किती आहे 15 divided by 5. So it will be what, that is 3 ohm. Z will be equal to 3 ohm. After getting this Z value, what you are going to find now? First of all now resistance. Resistance find out करण्यासाठी आपल्याला आता काय आहे, हे जे फेज अँगल दिलेले आहेत या दोन इक्वेशन जर कसं आहेत बघा, 2 पाय बाय 3 म्हणजे अँगल किती आलेले आहे 2 into 180 divided by 3. I think so it is 120 ना, 2 into 180 divided by 3 आणि हा 5 पाय बाय 6 म्हणजे हा 150. आलं का लक्षात? 5 into 80 180 पाय म्हणजेच काय 180. 5 into 180 divided by 6 किती आलेलं आहे 150 आलं का? Yes. ओके. सो हे 150 आहे 120 आहे. आता हे लक्षात घ्या, जेव्हा हे करंट आणि व्होल्टेजचं इक्वेशन असं दिलेलं आहे आणि दोघांच्या पण फेज अँगल दिलेले आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्याच्या अगोदर साइन काय आहेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग त्यावेळेस जेव्हा दोन्ही पण फेज अँगल त्यांचे पॉझिटिव्ह असतील त्यावेळेस आपण त्या फेज अँगल कसा फाइंड आउट करणार आहे, त्या करंट आणि व्होल्टेज मधला काय करायचे आपल्याला, यू आर गोइंग टू मायनस दॅट. सो 150 मायनस ऑफ व्हॉट, that is 120. So what will be the phase angle between current and voltage? That is nothing but 30. का? कारण की दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत म्हणून. जर दोन्ही पण करंट आणि व्होल्टेजचं इक्वेशन आता देताना एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे नेगेटिव्ह असं जर दिलं असेल, म्हणजे इथं समजा प्लस 120 दिलेला आहे आणि इथं मायनस 150 दिलेला असेल आणि किंवा इथं मायनस इथं प्लस दिलेला असेल 150 आणि इथं मायनस 120 दिलेला असेल, म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे आणि एक नेगेटिव्ह असेल किंवा वन इज नेगेटिव्ह और द सेकंड इज पॉझिटिव्ह असं जर कंडिशन असेल त्यावेळेस तुमची फेज अँगल काय येणार आहे, दॅट इज इट यू आर गोइंग टू ऍड इट.
So 120, 150 plus 120, it will be nothing but it will be what? 270. आणि जर दोघांची पण व्हॅल्यूज काय आहे? निगेटिव्ह निगेटिव्ह आली, निगेटिव्ह आहे दोघांची पण व्हॅल्यू, दिस इज ऑल्सो निगेटिव्ह आहे, म्हणजे हा फेज अँगल -120 आहे, हा फेज अँगल -120 आहे. त्यावेळेस तुम्ही फाय अँगलची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? इन द सेम वे, दॅट इज 150 मायनस 120, सो दॅट विल बी अँगल दॅट इज 30 डिग्री. हे लक्षात ठेवा फक्त. ओके, मग व्होल्टेज आणि करंटचा यामधला फेज अँगल काय आहे? हा जो फेज अँगल दिलेला आहे तो करंटचा आहे आणि हा जो फेज अँगल दिला आहे तो व्होल्टेजचा आहे. खरं आपल्याला करंट आणि व्होल्टेज यामधला फेज अँगल फाइंड आउट करायचा आहे, and therefore that phase angle will be what? 30 degree, because both are here positive. So what will be the phase angle? The phase angle, it is nothing but it will be 150 minus 120, it will be nothing but it will be 30. आणि हे RL सर्किट आहे त्यामुळे तो काय असणार आहे? लॅगिंग असणार आहे. करंट इज लॅगिंग द व्होल्टेज बाय व्हॉट? 30 अँगल. नंतर थर्ड पार्ट आपल्याला आता काय विचारले? रेजिस्टन्स. मग तुम्ही फाइंड आउट करू शकता, कॉस ऑफ फाय फाइंड आउट करू शकता. कॉस ऑफ फाय इट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय झेड. ओके, कॉस ऑफ फाय किती दिलेला आहे? 30. नंतर आर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि झेड ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली आहे 3. सो यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आर, इट विल बी ओहम. Okay, next point is what? You have calculated R inductance. Z माहिती आहे, R माहिती आहे. एक्सेल कॅल्क्युलेट करा आणि एक्सेल वरून काय कॅल्क्युलेट करा? इथपर्यंत कॅल्क्युलेट केलेलं आहे का? R ची किंमत किती आलेली आहे? 2.598. 2.598. So it will be 2.598. Now you have calculated the R value. आता काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे? R झालेला आहे इंडक्टन्स. इंडक्टन्स साठी आता तुम्ही आपण Z पण वापरू शकतो. Z इज इक्वल टू R² प्लस XL², किंवा आता दुसरा पण फाय माहिती आहे तर tan फायचा पण व्हॅल्यू यूज करू शकतो बरं का. आता मी इथं दुसरा फॉर्म्युला यूज करू शकतो. Z ची पण व्हॅल्यू वापरू शकता. Z इज इक्वल टू R² प्लस XL² आणि XL कॅल्क्युलेट करू शकता. किंवा हा पण आता tan फाय माहिती आहे म्हणून मी tan फाय घेतलेला आहे, तो पण व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकता. दोन्ही पण फॉर्म्युले ठीक आहेत. tan फाय इज नथिंग बट XL डिवायडेड बाय R, हा फॉर्म्युला आहे आपला. सो यू विल गेट tan ऑफ फाय व्हॅल्यू किती आहे? 30. इट इज इक्वल टू एक्सेल व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आणि आर ची व्हॅल्यू आहे 2.598. सो यू विल गेट डायरेक्टली द एक्सेल व्हॅल्यू, किंवा झेड पासून पण कॅल्क्युलेट करू शकता. दोन्ही पण सेमच पद्धती आहेत. आणि आता फिफ्थ काय आहे? आपल्याला इंडक्टन्स झालेला आहे, एक एक्सेल झालेला आहे. यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द इंडक्टन्स. सो एक्सेल इज इक्वल टू 2πf into L. XL value divided by 2πf, it is equal to L. 2πf म्हणजेच ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 314. एक्सेल ची व्हॅल्यू किती आली? 1.49. 499. Okay. So here it will be 1.499 divided by omega 314. 2πf म्हणजे ओमेगा. तर तुम्हाला L ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, and now once you get this L value, what is inductance you got? That will be in Henry. After inductance, they have told you to calculate average power and power factor. Power factor आपण cos 30 घेतला तर तुम्हाला डायरेक्टली पॉवर फॅक्टर मिळून जाईल. सो 6 we will calculate first, that is power factor. Cos 5, that is cos of 30. So you will get cos 30C, and 7th is power consumed. So P is nothing but VI cos of 5. मग V म्हणजेच काय आहे? RMS व्हॅल्यू आहे. तुम्हाला आहे मॅक्झिमम व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, म्हणजेच VM divided by √2, you will get what? V. So you will get here VM divided by √2 into IM divided by √2 into cos 5. Cos 5 किती आलं? Cos 30 किती आलं?
0.866. 0.866. So you can write here 0.866. And then Vm and Im substitute kala, you will get the power. That will be in watt. झालं का? L किती आलेला आहे? L 4.773. 4.773 हेनरी ना, मिली हेनरी येणार आहे. काय येते? इंटू काय येते का? Into 10 raised to minus 3. 10 raised to minus 3. आणि पॉवर what is power? Pm divided 32.4. 30 32.40. 4 6. 32.46. अयो. So it will be 32.46 watt. So that was your RL series circuit. In the similar manner, you are going to solve the which problem? That is nothing but RC series circuit. RC series circuit चे प्रॉब्लेम पण सिमिलर मॅनर ला सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी आता फॉर्म्युले कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. आता मला तुम्ही सांगू शकताल का फॉर्म्युले कुठले कुठले असतील? जसं तुमचा RL सर्किट आहे तसंच फॉर्म्युले काय काय असतील? एनीवन? Second type is nothing but now this is the B part. What is that? RC series circuit. फॉर्म्युले काय काय असतील? पहिला फॉर्म्युला V divided by I. What is that? Z. Okay. V divided by I, it is equal to Z. Or you can write Vm divided by Im, it is equal to Z. Second formula काय असणार आहे? पॉवरचा फॉर्म्युला P is equal to V into I cos of phi. सेम फॉर्म्युला आहे सगळे. थर्ड फॉर्म्युला Z आता व्हॅल्यू चेंज होणार आहे. What will be that? R square plus XC square. Fourth formula XC, it is equal to 1 upon 2 pi F into C. Fifth formula cos of phi सेमच असणार आहे. R divided by Z. खरं Z इथं वेगळा असणार आहे. Sixth tan phi
tan phi it is equal to what? XC divided by R, or it is BC divided by VR. And the 7, V is equal to square root of VR square plus VC square. आणि इथं काय असतो तुमचा करंट हा लीड असतो बाय व्होल्टेज बाय फेज अँगल फाय, आणि तिथं करंट लॅग असतो. आरसीए म्हटल्यानंतर लीड असणार आहे. आपला फेजर डायग्राम कशी येते आहे, हे व्होल्टेजचं करंटची फेजर आहे, हे व्होल्टेज व्ही आर आहे, इथं व्हीसी असतं, आणि दिस इज नथिंग बट व्ही. सो दिस विल बी युअर फेज अँगल. व्होल्टेज ट्रायंगल आणि त्यावरून तुम्ही इम्पेडन्स ट्रायंगल फाइंड आउट करायचे, बी, व्हीसी आणि व्ही आर. हे झालं तुमचं सर्किट्स. फॉर्म्युले झाले हे सगळे. आता हे फॉर्म्युले झाल्यानंतर एक प्रॉब्लेम घेऊया आणि आपण थांबूया. अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स capacitor of capacitance capacitor of capacitance. What is capacitance value? 79.5 microfarad is connected in series with non-inductive resistance. नॉन इंडक्टिव्ह मध्ये त्याला इंडक्टर पार्ट नाहीये, रेजिस्टन्स आहे फक्त ऑफ 30 ओहम अक्रॉस 100 वोल्ट 50 हर्ट्ज सप्लाय. फाइंड फर्स्ट impedance, second phase angle, third equation for instantaneous value of current. Okay, so capacitor is given, induct capacitance म्हणजे C ची व्हॅल्यू दिलेली आहे 79.5 मायक्रोफॅरेड 10⁻⁶. म्हणजे रेजिस्टन्स नॉन इंडक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे फक्त रेजिस्टन्स कनेक्ट, इंडक्टर नाहीये त्याला. आणि नंतर कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे, कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे, आणि हे तुमचं सप्लाय आहे. त्यासाठी C ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 79.5 into 10⁻⁶ फॅरेड. कनेक्टेड नॉन इंडक्टिव्ह रेजिस्टन्स, रेजिस्टन्स दिलेला आहे 30 ओहमचा. 100 वोल्ट सप्लाय दिलेला आहे, म्हणजे V ची व्हॅल्यू दिलेली आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. and they have told you to calculate, you don't know current also, they have told you to calculate impedance, that is Z म्हणजेच काय आहे, नंतर फेज अँगल फाय म्हणजेच काय आहे, आणि इक्वेशन ऑफ करंट दॅट इज I म्हणजेच काय, I चे इक्वेशन काय येते, I चे इक्वेशन. त्यासाठी C ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, रेजिस्टन्स दिलेला आहे. आता आपल्याला Z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सिंपल फॉर्म्युला आहे Z चा, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. मग XC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे पहिला. मग XC चा फॉर्म्युला काय येतोय,
XC चा फॉर्म्युला पहिला लिहा 1/2 2 pi FC. pi FC 2 pi so it is 1/2 pi FC. So 1/2 pi into 50 into C. C value is 79.5 into 10 raised to minus 6. We'll get the value of XC. What is that value of XC? So this will be your first part. And then your second part, Z is equal to R square plus L square. XC square. R square is given as 30 ohm. XC square किती आलेले XC? 1 डिवाइड करायचा आहे ब्रॅकेट मध्ये पूर्ण घालायचे डिनॉमिनेटर 2 पाय into 50 into 79.5 into 10 raised to minus 6 ब्रॅकेट क्लोज करा. XC ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 40.03. 40.03 ohm. We get the value of XC. Now this XC ohm you are going to place here. So you will get the value of Z. After getting this Z value, they have told you to find out the phase angle. So you know R also and Z also. So phase angle कसा find out करणार आहात तुम्ही? Cos of phi you can find out because R as well as Z you know. So cos of phi is nothing but R divided by Z. So R माहिती आहे तुम्हाला किती आहे 30 आहे आणि Z ची किंमत किती आलेली आहे? Z ची किंमत 30 square plus 40.03 square square root मध्ये 50.02. okay 50.02. So it will be 50.02 आलेली. So you will get the value of cos phi and from that you can find out the phi value. Cos inverse करायचे. Cos phi किती आलेला आहे पहिलं? 0.6 आलेले वाटतं 0.6 आणि नंतर phi angle फाइंड आउट करा. phi angle किती येते ते बघा. phi angle मिळाल्यानंतर इक्वेशन फॉर instantaneous current value, instantaneous value of current. So phi angle काय आलेला आहे? RC सर्किट आहे 3. किती? 53.13. ओके 53.13. हा लीडिंग आहे का लॅगिंग आहे सांगा बरं. कुठलं सर्किट आहे? आरसी. कॅपॅसिटिव्ह पार्ट येतो त्यामध्ये काय असतं? Leading. लीडिंग. कॅपॅसिटिव्ह पार्ट आला की तो लीडिंग आला. तो करंट इज लीडिंग द व्होल्टेज. करंट हा नेहमी करंटच घ्यायचा विथ रेफरन्स टू व्होल्टेज. करंट हा लीड करतोय व्होल्टेजशी बाय व्हॉट अँगल? दॅट इज 53.30. सो करंट लीड व्होल्टेज बाय फेज अँगल फाय. तो आता करंट जर लीड करत असेल तर आपला करंटचं इक्वेशन काय असणार आहे? I इज इक्वल टू Im साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय येणार आहे बाय फेज अँगल फाय. मग आता Im ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ओमेगाचं तर माहिती आहे का? ओमेगा आपल्याला किती दिलेला आहे? फ्रिक्वेन्सी माहिती आहे त्यावरून ओमेगा फाइंड आउट करू शकतो. Im आणि ओमेगा फाय तर मिळालेले आहे. मग Im कसं फाइंड आउट करणार? त्यासाठी कॅपिटल I फाइंड आउट करायला लागेल. मग तुम्हाला टोटल व्होल्टेज दिले का? दिलेलं आहे. सो टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल करंट इट विल बी द व्हॅल्यू ऑफ Z. Z माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट फाइंड आउट करा. सो यू विल गेट V डिवायडेड बाय Z इट इज इक्वल टू करंट. सो यू विल दॅट गेट द व्हॅल्यू ऑफ करंट. आणि हा जो करंट मिळालेला आहे तो RMS व्हॅल्यू आहे. आपल्याला Im पाहिजे आहे. मग त्या Im ची व्हॅल्यू किती येणार आहे? I into root 2. That will be the Im value. So Im it is equal to I into root 2. So you will get what is I value? And omega पण value calculate करायची. Omega म्हणजेच काय? 2 pi into 50. value find out करायची.
आणि या सगळ्या व्हॅल्यू यामध्ये पुटअप करायचे. सो इक्वेशन इज I इज इक्वल टू IM किती आलेला आहे? IM किती आल्या? 200 नाही 100 डिवायडेड बाय Z 50.02. 1.99. IM ची I ची व्हॅल्यू ना हा 1.99 नंतर एम्पियर. ओके आणि नंतर मग IM ची व्हॅल्यू किती आली? 2.814. 2.814 एम्पियर. आणि your ओमेगा मला वाटतं 314 काय तर आहे ना? 314 314 पॉईंट आपण मगाशी आलो होतो 314.15 314.15. So the equation is 2.814 sin of ओमेगा किती आहे 314.15 t प्लस फाय अँगल किती आलेला आहे 53.13. आलं लक्षात? I इज इक्वल टू IM साइन ऑफ ओमेगा टी या इक्वेशन मध्ये पुटअप करायचे. IM ची व्हॅल्यू I इज इक्वल टू 2.814 साइन ऑफ ओमेगा 314.15 t प्लस फाय अँगल 53.13. So that will be your equation. Okay with this? Yes. Okay, we will stop here. And tomorrow we will take RLC and remaining problem of RC, and then we will start the next chapter, that is polyphase. Okay with this, we will stop here. Thank you.